नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गरमागरम मोकळी आणि खमंग अशी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। आणि जर तुम्हाला देखील साबुदाणा खिचडी बनवायची असेल तर हीच रेसिपी नक्की ट्राय करा। तर बघा, ही साबुदाणा खिचडी आपण एकदम न्यू स्टाईलनी बनवणार आहोत आणि एकदम भन्नाट रेसिपी होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यामुळे आता बघा, या ठिकाणी मी घेतले साधारणतः 2 कप साबुदाणे। आता यांना आपण धुवून घ्यायचं आहे आणि पाण्यात भिजू घालायचं आहे। बघा, साबुदाणे आपल्याला कसे भिजू घालायचे आहेत की साबुदाण्यांच्या लेवलपेक्षा आपल्या बोटाचा 1 पेरू वर एवढी आपल्याला पाण्याची लेवल ठेवायची आहे आणि मग झाकून ठेवायचं। रात्रभर भिजल्यानंतर बघा, साबुदाणे एकदम मस्त असे तयार होतात। बघा, आता आपण साबुदाण्यांना बाजूला ठेवूया। आणि बघा, या ठिकाणी मी 2 बटाटे धुवून मस्त त्यांच्यावरची साल काढून घेतलेली आहे। आता या ठिकाणी मी किसणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती जो सगळ्यात जाड पार्ट आहे, एकदम जाड किस करून घ्यायचा आहे। एकदम थिक असला पाहिजे, पातळ नको। आणि बटाटे लाल नको व्हायला म्हणून आपण आता त्या किसला पाण्यात ठेवूया भिजून। आता या ठिकाणी बघा, आपण शेंगदाणे घेतलेले आहे आणि लो फ्लेमवरती यांना आपण भाजून घेणार आहोत। आता बघा, शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण त्यांना थोडं थंड करून त्यांच्यावरची साल काढून त्यांना मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यांची बारीक पावडर करून घेणार आहोत। त्यानंतर बघा, या ठिकाणी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाले की त्यात आपण बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे। आपण बटाट्याचा किस पूर्ण शिजवणार नाही आहोत, आपण फक्त त्याच्यामधला जो मॉइश्चर आहे तो काढून घेणार आहोत। तोपर्यंत आपल्याला त्यांना फ्राय करायचं आहे। बघा, जसं त्यांच्यामधलं मॉइश्चर निघून जाईल आपण त्यांच्यामध्ये लगेच साबुदाणे घालणार आहोत। आता या ठिकाणी मी बघा साधारणतः 2 कप साबुदाणे घातलेले आहेत आणि या ठिकाणी मी पाव कप शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि 1 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता। तसंच आपण इथे लाल तिखट घालून घेणार आहोत। साधारणतः या ठिकाणी मी 2 टेबलस्पून घातलेली आहे आणि आता आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे साबुदाणे बनवल्यानंतर आपल्याला यांना झाकून ठेवायची गरज नाही पडत, कारण हे असे छान शिजून जातात आणि चवीला पण एकदम जबरदस्त लागतात। आपण जे नॉर्मल रेग्युलर पद्धतीने जे साबुदाणे बनवतो त्याच्यामध्ये बटाटे आणि साबुदाणे हे एकत्र तसा फील नाहीत, म्हणजे मजा नाही आहेत। हे साबुदाण्यांमध्ये बटाट्यांचा कीस असतो, त्यामुळे साबुदाणे आणि बटाट्यांचा कीस जेव्हा एकत्र खातो तेव्हा एकदम मजा येते आणि एकदम टेस्टी लागतात ते। आता बघा, आपले साबुदाणे रेडी झालेले आहेत। तुम्हाला दिसत असेल हे अगदी गचगचीतही नाही झालेत। आता याच्यावर लिंबू पिळायचा आणि मस्त यांचा आस्वाद घ्यायचा। एकदम मोकळे आणि एकदम टेस्टी असे आपले साबुदाणे तयार झालेले आहेत।
तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.